आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कुठे आहे मी? तू ठीक आहेस ना? मी ठीक आहे. काय चाललंय? नाही हो मीच. पण बाई तू बरा आहेस ना आता? हा मी ठीक आहे. झालं तर मग. विक्रांत, अरे तू ठीक आहेस ना? अरे एकदम ठीक आहे. म्हणी राजा सेठ कसा आहे? भावा आहे तसंच आहेस. पण इथे कसं आहे? हा खरं तर चाललो एका वेगळ्या कामासाठी. मग अचानक गिरीजा दिसली आणि हा सगळा चॅप्टर कळला. ते महत्वाचं नाही, महत्वाचं हे मला हिच्याकडून असं कळलंय तू दुसऱ्या कुठल्या मुलीशी लग्न करतोयस. नाही कॉलेजमध्ये असताना आम्हाला सगळ्यांना हेच वाटायचं की भविष्यात तुम्ही दोघच लग्न करणार आहात. आणि इथे आल्यानंतर हे भलतच काहीतरी कळतं. मला कधीच असं वाटलं नाही की तू दुसऱ्याच कुठल्या तरी मुलीशी लग्न करशील. पण विक्रांत, गिरिजाच्या डोळ्यात तुझ्यासाठीच तेच प्रेम अजूनही दिसतं. मणी, असं काही नाहीये. गिरिजा, तू आमच्याशी नेहमीच खोटं बोलत आलीस, पण आता स्वतःशी खोटं बोलायला लागलीस का? पण ठीक आहे, जाऊ दे आता, वेळ गेली. मला असं वाटतंय विक्रांत तुझ्या नशिबातच नाहीये. गिरिजा प्लीज, आता तरी तुझ्या मनातलं प्रेम व्यक्त कर. ताई, वहिनीचा फोन आहे. काय सांगू? ताई फोन. वहिनीला सांग विक्रांत सापडलाय आणि तो सुखरूप आहे. त्यांना आवरायला सांग. आपण विक्रांतच्या लग्नाला जातोय. ठीक आहे. हॅलो वहिनी. नाही काय झालं? हरकत नाही. मला वाटलं होतं तुम्ही दोघं एकमेकांशी लग्न कराल, पण तसं काही घडत नाहीये. पण असो, निदान तू लग्न करतोयस विक्रांत, अभिनंदन आणि शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. थँक्यू मणी. चला निघूया. चल. मेकअप नीट करा. येस मॅम. आमचे जावई बापू ना नुसते बघत राहायला पाहिजे. रेश्मा, लिपस्टिक जरा भडक लाव ना ग. आई, लग्न कोणाचंय? तुझं. मग तू कशाला तिला इन्स्ट्रक्शन्स देतेस? मी सांगेन ग तिला. आता मला म्हणतेस काही बोलू नकोस म्हणून, पण नंतर तूच मला म्हणशील का बोलली नाही म्हणून. आणि मेकअप ना थोडा फेंट वाटतोय, जरा भडक रंगाचा करा ना. आई अगं फॅशन आहे सध्या नो मेकअप लुकची. नो मेकअप म्हणजे मेकअपच करायचं नाही? मग हिला कशाला बोलवलं तू? आई अगं तसा ट्रेंड सुरू आहे. हे बघ, मी तिला सांगेन बरोबर मला कसा मेकअप हवाय तो. तू जा बाहेर. बरं बाई, जाते मी.
तुझ्या लक्षात आहे ना पूजेचं? आता कसली पूजा? झालं म्हणजे विसरलीस तू. काय रेश्मा, मी तुला गौरीहर पूजेचं सांगितलं नव्हतं का? ओ सॉरी मी विसरले होते. हे बघ आई, मी सगळं करते, पण आधी तू बाहेर जा. बर बाई, मी जाते. ते आठवणीने ती पूजा कर, मी जे सांगितलंय ते कर. सॉरी मैम, मेरा मेकअप का सामान थोड़ा गाड़ी में रह गया है, मैं लेके आती हूँ. खरंच कुणी होतं की मला भास झाला? नाही, भासच असेल. आई आई काय गो, विक्रांत सापडला. अगो काय बोलते? कसा? कुठे? कोण बोललं? कोण तुला? भाऊंचा फोन आला होता, त्याला गुंडांच्या तावडीतून सोडवलंय. रवळला का? पावलास रे बाबा. हो ना. बाय. अगो विक्रांत बरा आहे ना? त्या गुंडांनी काही केलं तर नाही ना त्याला? नाही आई, भाऊ बोले विक्रांत एकदम सुखरूप आहे. आणि बाय आणि गौरव कुठे आहेत? ते घरीच यायला निघाले. ताईंचा निरोप आहे, लग्नाला जायचं, लवकर तयार व्हा. ते दोघे आले की तेही तयार होतील, मग एकत्रच निघू आपण. बर. अगो पण नेमकं काय झालं? काय बोलले काय दोघे? नाही आई, जास्त काही सांगितलं नाही त्यांनी. ते घरी आले ना की आपल्याला कळेलच नेमकं काय झालं होतं. बर बाय, एक काम कर, तू चिटल्याला सांग तयार व्हायला. मी हर्षूला जाऊन सांगते लवकर तयार हो म्हणून. नाही ते यायचे आणि आपल्यामुळे उशीर नको ना व्हायला. हो सांगते. आले. खरं तर विक्रांत उगाच लवकर सापडला. तो उशिरा सापडला असता ना तर लग्नाचा मुहूर्त तरी टळला असता. आणि एकदा का मुहूर्त टळला असता तर लग्न लागलंच नसतं. गिरीजाताई पण ना, त्यांना कोण सांगेल की त्यांच्यासाठी विक्रांतच योग्य मुलगा आहे. विक्रांत 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 तू आलास. आई आई मी ठीक आहे. तुला नाही ना काही झालं? काही झालेलं नाही मला, मी ठीक आहे. फक्त डोकं दुखतंय बस. तू बस बस आधी बस. सावकाश बस. तू बस. तू पाणी पी, बरं वाटेल. अहो आपला विक्रांत सुखरूप घरी आला बघा. बाबा काही झालेलं नाहीये मला, ठीक आहे मी. विक्रांत अरे खरं तर भाषेमुळे. काका झालं गेलं विसरून जा. विक्रांत आलाय ना परत. खरं तर सगळ्यांचे आभार मी कोणत्या शब्दात म्हणू तेच कळत नाहीये मला. अहो काका, आभार कसले? विक्रांत आमचा कोणीच नाहीये का? पण तरी पण तुम्ही विक्रांतला एवढ्या मोठ्या संकटातून वाचवलं. थँक्यू.
थँक्यू गिरीशा, थँक्यू. काका हो, थँक्यू काय म्हणताय? मी माझ्या जीवलग मित्रासाठी एवढंही करू शकत नाही का? आणि मुहूर्ताच्या आधी विक्रांत घरी सुखरूप परत आलाय, हेच आपल्यासाठी खूप आहे. थँक्यू. ताई, काका, याची गरज नाही पडली. आता आम्हाला निघायला हवं. हो, आम्ही निघतो आता. आवरून हॉलवर भेटूया. येतो. राजा, तू विक्रांतला खोलीत घेऊन जा, तयार कर त्याला. विक्रांत, मी तुझ्याकरता काहीतरी छान खायला करून आणते. हर्षू, बाय हर्षू, आनंदाची बातमी आहे. काय घाई? अगं विक्रांत सापडला. अरे वा, बरं झालं बाई. आई, अगं पण तो होता कुठे? काय झालं होतं त्याला? नाही ते काय माहित नाही गो. म्हणजे गौरव आणि गिरिजा येतील ना, तेच सांगतील काय ते. बरं, आता तुम्ही तयार होऊन घ्या. ते दोघे आले ना की लगेच निघावं लागेल आपल्याला लग्नाला. हा आई, ऐक ना, मी काय म्हणते. काय गो? आम्ही दोघं नाही येतो लग्नाला. का? काय झालं? नाही, काही झालं नाहीये. तब्येत बरी आहे ना तुझी? हा, हो हो आई, मी बरी आहे. नक्की? हो ग, खरंच सांगते. पण तरी नको अगं. असं काय करते गो? तुम्ही दोघे हळदीला पण नव्हता, आता लग्नाला पण यायचं नाही बोलते. काय गो? विघ्नेश रावांना कोणी काय बोलेल असं वाटतंय का तुला? नाही गो बाय, आपलीच माणसं आहेत ती. आणि विघ्नेश राव या घरचे जावई आहेत. नाही बोलणार कोणी त्यांना. हा, त्यांना काय, तुला पण नाही बोलणार कोणी काय. आई, तुझं सगळं मान्य, पण तरी अगं. पण म्हण काय नाही, तुम्हाला दोघांना यावंच लागेल. ना आई, अगं मला मनापासून वाटतच नाहीये यावं, तर काय येऊ. अगं आता घरचं कार्य आहे आणि तुम्ही. आई अगं. हर्षू, अगं आई बरोबर बोलतायत. अगं आपल्या घरातलं लग्न आहे आणि आपणच नाही गेलो तर सगळे आईंनाच प्रश्न विचारत बसतील. अरे पण आता अरे बिरे काही नको, जा आवर लवकर. ये ना बाय. बरं ठीक आहे, येतो आम्ही. लवकर तयार व्हा. चल, आले मी. बरं, तू आवरून घे, मी पण फ्रेश होऊन येतो. हा, असं कोणी केलं असेल माझ्यासोबत? काय रे, तयार नाही झालास? विक्रांत, विक्रांत, तू काय जगाचं टेन्शन घेण्याचा ठेका घेतलायस का? माझ्या प्रश्नाचं खरं खरं उत्तर देशील का? आता काय आपण प्रश्न उत्तर खेळणार आहोत का?
मी काय विचारलंय तुला? बरं विचार. नेमकं काय घडलं? कसं काय मला किडनॅप केलं आणि का केलं? ही चिटिंग आहे. एक प्रश्न विचारायचं म्हणालास आणि 3 प्रश्न विचारले. कॉमेडी नको करू. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. ते आता काही महत्वाचं नाहीये. महत्वाचं आहे राजा. मला आत्ताच्या आत्ता कळायला हवं काय घडलं ते. ही काय जबरदस्ती आहे? मला नाही माहिती. तुला माहिती आहे आणि तू सांगणार आहेस. आपल्या मैत्रीची शपथ आहे ना तुला. सांग. तू आहे ना विक्रांत, माझी बरोबर दुखरी नस पकडलीस. हो ना, मग सांग आता. ते झालं असं. तो विक्रांत खरंच किडनॅप झालाय. म्हणजे खरं तर मीच त्याला किडनॅप करवलंय. पण ते लोक आता फिरले. ते आता 1 कोटी मागतायत. पण तुम्ही असं का केलं काका? मला हे लग्न होऊ द्यायचं नव्हतं. आय एम सॉरी गिरिजा, माझं चुकलं. काय हे सगळं करण्याची काय गरज होती? बाबा, हे सगळं बाबांनी केलं? हो. हो, हे सगळं मी केलंय. बाबा, मी मस्करी करत नाहीये. मीही मस्करी करत नाहीये. राजाने आता जे काही सांगितलं त्यातला शब्द आणि शब्द खरं आहे. आय एम सॉरी विक्रांत, मला हे असं काही करायचं नव्हतं. मला माफ कर. खरं तर मी हे सगळं चांगल्यासाठी करत होतो. पण घडलं भलतंच. तुम्ही माझ्या बाबतीत असं कसं करू शकता बाबा? दुसरं काय करणार होतं मी विक्रांत? तुला हे लग्न करायचं नव्हतं हे मला जाणवत होतं आणि म्हणूनच एक बाप म्हणून मी सपशेला हारलो. सॉरी. माफी नका मागू तुम्ही. काही झालेलं नाहीये. तुमची काही चूक नाही. अरे पण जे घडून गेलं ते नाही ना बदलू शकत. मी असा कसा वागू शकतो? बाबा, झालं ते आता, घडलं. हे बघा, मी विसरलोय. हा, तुम्ही पण विसरा. बाबा, माझ्याकडे बघा. मी सेफ आहे ना. मला काही झालेलं नाही. आणि काही झालं असतं तर? जर तरच्या गोष्टी कशाला करायच्या आता? जाऊ दे. बाबा, हे बघा, काल पण तुम्ही माझ्यासाठी बेस्ट बाबा होता. आज पण आहात आणि उद्या पण असाल. खरंच बाबा. चला आता, रडू नका. रडताना बरं नाही दिसत ते. द ग्रेट विक्रांतचे वडील रडतायत तसं दिसतंय. मला खरंच माझा हेतू तो नव्हता रे. बाबा, तुम्ही काही चुकीचं केलेलं नाहीये. नेहमी माझ्या भल्याचाच विचार केला तुम्ही. बाबा, आय लव्ह यू फॉर डॅड. चला, काही झालेलं नाहीये. काय राजा? काय रे? मला म्हणालास की मी तयार नाही झालो. बाबांनी पण कपडे बदलले नाहीये. हिम्मत आहे तर त्यांना विचार. चल. हो, विचारतो ना. काका, मी कपडे हे बदलून नॉर्मल कपडे घालून आलो. आई, मीना काकूंची साडी राहिली होती ना, आणली. हा, बरं झालं घेऊन आली. हा, घेतलं ना गो सगळं? हो. आई, बाय, छान दिसतेस ग.
मी काय म्हणते, आम्ही खरंच यायला हवं का ग? काय गो बाय, शो तयार झालोय ना आपण, पण जाऊन येऊया ना पटकन. मग काय चिखल्या, अगो तुझा चेहरा आता का उतरलाय? आई खरं सांगू का? काय बोल ना. मला येण्याची अजिबात इच्छा नाहीये. बघितलं हर्षू, ही पण तुझ्यासारखंच बोलते. अगं इच्छा नसले तरी मी येणार आहे, पण आई तिथलं काय आहे ते लवकर आटपून आपण घरी येऊ. आटपून काय येऊया? अगो भातुकलीचं लग्न आहे का? कंटाळा आला की आवरा सगळं आणि चला घरी. भातुकलीचं लग्न नसेल आई, पण तिथे गेल्यानंतर आपल्या सगळ्यांचा खेळच होणार आहे. अगो असं बोलणं शोभतं तुला? आई ते जे नेहमी वागतात त्यांना शोभतं का? आणि तू ओरून रियालिटी बदलणार नाहीये. हे बघ चिखल्या, चला झाली सगळ्यांची तयारी? आम्ही पण आवडतो, मग निघूया लगेच. अगो बाय, पण कसं सापडला गो विक्रांत? हा, कोणी पळवलं होतं त्याला? कसा आहे तो? सांगते, सगळं सांगते.